आपण राज्य देशभरामध्ये जगभरामध्ये अनेक पशुप्रेमी आणि त्यांचं पशूंवर असलेलं प्रेम, प्राण्यांवर असलेलं प्रेम आपण पाहिलेलं आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील भास्कर पाटील नावाचा एक असा अवलिया आहे की त्याच्या 2 ते 3 शिट्ट्यांवर हजारो आणि शेकडो पशुपक्षी जे आहेत ते या ठिकाणी गोळा होतात आणि त्याच्या हातातलं ताट जे आहे त्या ताटामध्ये काही धान्य असतं, चपाती असते किंवा चणे असतात, फरसाण असतो. अशा प्रकारचे 4 ते 5 पदार्थ तो त्या ठिकाणी त्या शिट्ट्यांवर आलेल्या पशुपक्ष्यांना तो त्या ठिकाणी टाकतो आणि त्याच्यानंतर ते पशुपक्ष्यांचे जे थवे आहेत त्यामध्ये कबूतर असतील, कावळे असतील, चिमण्या असतील, कोंबड्या असतील, ह्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्याच्या अंगणामध्ये पूर्ण हा परिसर हा पशुपक्ष्यांच्या थव्यांनी भरून जातो आणि आश्चर्यकारकरित्या पशुपक्षी जे आहेत ते त्यांनी टाकलेलं धान्य जे आहेत ते खातात आणि उडून जातात. भास्कर पाटील शिट्टी मारतात आणि परिसरातील 150-200 पक्षी त्यांच्या अंगणात जमा होतात. डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य रायगडच्या पेण तालुक्यातील बेणसे गावात दररोजच दिसते. पक्ष्यांना खाद्य घातल्याने भास्कर यांच्या मनाला समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. पक्षी वगैरे आले की आपल्या मनातले काही भावना वगैरे आहेत त्या म्हणजे मन स्थिर राहतं, आचार विचार चांगले राहतात आणि त्यांच्या सानिध्यातून एक 5 मिनिटं दिले की जरा मन शांत होतं. रायगड जिल्ह्यातील बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम पक्ष्यांवर होतो. या गोष्टीची दखल घेतली जात नसल्याची खंत भास्कर पाटील यांना सतावते. पर्यावरणाचा राज होऊन आजूबाजूला नष्ट जंगल वगैरे नष्ट झालेले आहेत. आगीच्या मुलं, वनव्याच्या मुलं आणि काही कंपनीच्या मुलं पण प्रदूषण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे पशुपक्षी मरतात त्यांना आणि त्यांच्याकडे काही दखल वगैरे काही कोण घेत नाही. भास्कर पाटील यांच्या